नमस्कार मंडळी, तनुज व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत भरलेले बोंबील, स्टफ बोंबील। ही माझी एकदम फेवरेट डिश आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य। तर त्यासाठी आपल्याला इथे बोंबील लागणार आहेत, जे मी छान क्लीन करून घेतले आहेत। आणि आपल्याला लागणार आहेत प्रॉन्स। आता प्रॉन्सचे आपल्याला छानपैकी तुकडे करायचे आहे बारीक, कारण का ते आपल्याला त्यामध्ये फिल करायचं आहे, स्टफ करायचे आहे। आता प्रॉन्स हे माझ्याकडे थोडे मोठ्या साईजचे होते म्हणून मी त्याला बारीक करते। तुमच्याकडे लहान साईजचे असतील, मीडियम साईजचे, तर तुम्ही तशाच यूज करू शकता। तर मी हे थोडे बारीक करून घेतलेत, कारण का ते स्टफिंगसाठी आपल्याला मग छान राहतील। आणि जे बोंबील आहेत त्यांना आपण असं लाटणीच्या किंवा जड कुठल्याही भांड्याने छान असं मॅश करून घ्यायचं, जेणेकरून ते कुरकुरीत होतात आणि आपल्याला फिलिंगलाही ते सोपे पडतील। तर आता आपण त्या बोंबीलमध्ये मीठ, मसाला, हळद हे सगळं लावून घेऊया। तर प्रथम मी मीठ टाकलंय, त्यानंतर आपण त्यात आगळ टाकायचं आहे, कोकमाचा रस ते टाकल्यानंतर साधारण 1 चमचा ते टाका, 1 चमचा हळद हे टाकून मस्तपैकी त्याला मॅश करायचं आहे। आता 1 चमचा आपण त्याच्यामध्ये आला लसणाची पेस्ट टाकणार आहे, त्यामुळे कसं बोंबीलला खूप छान स्वाद येतो। हे मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं त्याला मॅरिनेट होऊ द्या आणि मग आपण पुढे पाहूया। 15 मिनिटं मी त्याला छान ठेवते आहे। आता मी तिथे कोलंबी घेतली आहे। कोलंबीमध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे आणि आला लसूण पेस्ट एक अर्धा चम्मच टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान असं मॅरिनेट करून ते सुद्धा 10 ते 15 मिनिटं ठेवू शकतो। आता बघूया फर्स्ट स्टेप आपली स्टफिंगचं जे मटेरियल आहे ते आपण बनवतोय। तर त्यासाठी मी 1 चम्मच तेल गरम केलंय। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, इथे मी छान 2 मोठे चिरलेले कांदे घेतले, एकदम बारीक चिरून घेतलेत कांदे मी। कांदा छान असा थोडा फ्राय करून तो लालसर होईपर्यंत, साधारण केशरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्हाला छान असा कांदा शिजलेला दिसेल। कांदा छान शिजल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला टोमॅटो ऍड करायचा आहे। मी इथे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घेते। टोमॅटो कांदा छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा टोमॅटो आपलं छान शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चम्मच आला लसूण पेस्ट ऍड करायची आहे। आला लसूण पेस्टने तुमचं जेवण एकदम छान टेस्टी होतं। आता छान आला लसूण पेस्ट ऍड केल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट ऍड करायचं आहे। मी इथे मालवणी जो मसाला आहे माझ्या घरचा तो ऍड केलाय। त्याला छान असं एकजीव करून त्यानंतर आपल्याला हे स्टफिंगसाठी यूज होणार आहे, त्यामुळे ते एकदम मॅश झालं पाहिजे। तर त्यासाठी मी इथे एक मॅशर घेतलाय आणि आपला जो कांदा टोमॅटो आहे त्याला छान असं मॅश करून घेतलंय। जसं आपण पावभाजीसाठी करतो तसं आपण त्याला मॅश करून घेऊया। हे मी त्या सेम पॅनमध्ये करते जिथे आपण कांदा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो छान मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले प्रॉन्स ऍड करायचे आहेत। आता प्रॉन्स छान त्यामध्ये एकजीव करून घ्या। तर प्रॉन्स मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर सगळ्यात मोठं इन्ग्रेडियंट म्हणजे
ओलं खोबरं. आता मालवणी जेवण म्हटल्यानंतरला खोबरा हा एकदम मेन पार्ट आहे त्यामधला, त्यामुळे तुमचं जेवण एकदम छान रुचकर होतं. तर त्यामध्ये आपल्याला साधारण 2 चम्मच इतकं त्यामध्ये खोबरं ॲड करून घ्यायचं आहे. जसं आपण एखाद्या पालेभाजीला यूज करतो तेवढ्या प्रमाणात तुम्हाला खोबरं ॲड करायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कोथिंबीरने सुद्धा तुमच्या जेवणामध्ये टेस्टीपणा खूप ॲड ऑन होतो. त्यामुळे स्टफिंगचं जे काही तुम्ही बनवता त्यामध्ये कोथिंबीर ही असलीच पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे जी स्टफिंग आहे ते वाफेवर शिजवायचं आहे. त्यासाठी मी त्यामध्ये पातेल्यावर आपण एक झाकण ठेवलं आहे. साधारण 5 मिनिटानंतरला मी ते झाकण बाजूला करते. आता तुम्ही पाहू शकतात कोलंबी आपली छान अशी ना शिजली आहे आणि त्याला पाणी सुटलं आहे. आता ते पाणी आपल्याला पूर्ण वाफेवरचं जे पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे. त्यासाठी अजून 2-3 मिनटं मी त्याला असंच भांडं बाजूला करून शिजवून घेते. एक 2 मिनिटानंतर मी गॅस बंद केला आहे. आता आपण बघूया आपले जे बोंबील आहेत त्याला फ्राय करण्यासाठी लागणारं जे कोटिंग आहे ते. तर इथे मी एक पूर्ण चमचा भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि 1 चमचा मसाला, बस. या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही यूज केलं नाही आहे. तांदळाचं पीठ, मीठ आणि मसाला इनफ आहे आपल्या फ्राय फिशसाठी. मी यात तुम्हाला रवा रेकमेंड करत नाही आहे. विदाऊट रवासुद्धा तुमची मच्छी छान अशी कुरकुरीत होऊ शकते. तर आपण जे मॅरिनेट केलेले बोंबील होते ते मी इथे घेते आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे. जे आपण स्टफिंगसाठी प्रॉन्स बनवले ते आपल्याला त्यामध्ये अगदी हलक्या हाताने तुम्हाला ते तुमच्या म्हणजे प्रॉन्स आणि बोंबील याच्या साईजनुसार तुम्हाला ते तिथे ॲडजस्ट करायचे आहेत. प्रॉन्स त्यासाठी आपण प्रॉन्स ना बारीक चिरून घेतले होते कारण का ते स्टफिंगला छान बसले पाहिजे. आता एका बोंबीलवरती मी ते स्टफिंग बसवून दुसरा बोंबील त्यावर असा अलगदचा ठेवून घेतला आहे. आता ह्या दोन्हींच्या मध्ये आहे आपल्या स्टफिंग, याला म्हणतात स्टफ बोंबील. आता अशाच पद्धतीने बाकी सुद्धा मी बोंबील छान स्टफ करून घेणार आहे. माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे ही आणि म्हणून मी ही घरी ट्राय करायचं म्हटलं. तर ती आता कशी होते आपण सगळे एकंदरीत एकसाथ बघू. तुम्ही सुद्धा तुम्हाला जर हे आवडत असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ मी खाऊन झाल्यानंतर बनवला त्यामुळे मला माहीत आहे की ते खूप अप्रतिम झाले होते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता जे आपण कोटिंगसाठी पीठ बनवलेलं त्यामध्ये ते मी अलगद ठेवून त्याला छान अशी मस्तपैकी सगळ्या बाजूने पीठ लावून घेते, छान कोटिंग करते आणि कोटिंग करून ते मी एका डिशमध्ये साईडला ठेवून दिलेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे बोंबील छान असे कोटिंग करून घ्यायचे आहेत. आता आपण बघतो की रेस्टॉरंटमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्टफ बोंबील मिळतात. तर मी इथे एक तर तुम्हाला दाखवली पद्धत की कसे स्टफ करायचे. आता आपण बघूया दुसऱ्या एका पद्धतीने की बोंबील स्टफ कसे करतात ते. तर इथे अजून एक बोंबील घेतला आहे मी आणि त्यामध्ये आपण स्टफिंग फिल केलं आहे. तर गावी जे असे आमच्या साईडला पातोळ्या बनवतो आम्ही असं की त्यामध्ये मस्तपैकी पुरण घालून त्यानंतर ती घडी जी असते ती त्या पानाच्या दुसऱ्या बाजूला आपण ती फिरवून घेतो. तसंच आपण हे बोंबील त्यामध्ये स्टफ भरून दुसऱ्या साईडने त्याला असं फिरवून घेतलेलं आहे. तर असं छान असं सेकंड स्टफिंग तुम्हाला एक आयडिया आली असेल की कशा कशा पद्धतीने आपण त्याला छान असं स्टफ करू शकतो. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याला स्टफ करू शकतात. तर मी या 2 पद्धतीने स्टफिंग केलेलं आहे आणि आता आपण बघूया त्याला फ्राय करून कसे आपले स्टफ बोंबील दिसतात किंवा कसे आपले स्टफ बोंबील लागतात.
लागतात कसे तुम्ही मला विचारू शकतात, कारण का ते मी खाल्लेले आहेत, माझ्या फॅमिली मेंबरने खाल्लेले आहेत. कसे दिसू शकतात हे तुमच्यावर आहे, कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असतात. आणि असेच माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण बघू शकतो हे मी सगळं कोटिंग करून एका प्लेटमध्ये ठेवलं आहे. तर आता आपल्याला पॅनमध्ये साधारण 2 चमचे ऑइल छान असं टाकून घ्यायचं आहे. ऑइल नेहमी टाकताना कडेकडेने टाका, डायरेक्ट मध्ये ऑइल कधीच टाकू नका, जेणेकरून आपले जी फिश आहे ती छान अशी मस्तपैकी फ्राय होते. जर साईडने आपण ऑइल टाकलं ना तर फिश चिकटण्याची अजिबात काही शंका राहत नाही, कारण ते पॅनला मस्तपैकी स्प्रेड होतं ऑइल. आणि आता आपलं ऑइल तापल्यानंतरला मी इथे कढीपत्त्याची पानं टाकते, त्यामुळे आपल्या फिशला छान असा सुगंध येतो. नेहमी फिश फ्राय करताना मी ही टिप्स फॉलो करते, तर तुम्हालाही करू शकता. आता आपण त्यामध्ये एक एक जे आपले स्टफ बोंबील आहेत ते ॲड करते मी पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी. गॅसचा जो फ्लेम आहे तो लो फ्लेम ठेवायचा. नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही मच्छी फ्राय करताना बारीक गॅसवरच फ्राय करा, ती एकदम छान कुरकुरीत बनते. एक 2 ते 3 मिनिटानंतरला इथे आपण बघू शकतो की बोंबीलचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे तो थोडासा रेडीच झाला आहे, म्हणजे आपले बोंबील हे परतण्यासाठी रेडी आहेत. तर मी इथे 2 चमच्याच्या सहाय्याने एकदम अलगद हाताने ते उचलून त्याला परतलं आहे. आता सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरच बोथ साईड मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे. आता मी इथे दुसरा पॅन घेतला आहे, त्यामध्ये तेल गरम करून कढीपत्त्याची पानं टाकलेत आणि जे आपल्याला उरलेले बोंबील आहेत ते मी त्यामध्ये फ्राय करून घेते. बारीक गॅसवर आपण मच्छी जेव्हा फ्राय करतो तेव्हा थोडा वेळ लागतो, पण खरंच मी सांगते खूप छान कुरकुरीत फिश फ्राय होतात. आपण ते फास्ट गॅस कमी गॅस असं करण्यापेक्षा ते बारीक गॅसवरच केलेलं अतिउत्तम राहील. आणि तुम्ही आता बघू शकता तिथे आपले मस्तपैकी स्टफ बोंबील रेडी आहेत. तर चला तर मग खायला येत आहे का? थँक्यू.